ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा माझा मेनू आहे, पाहत असाल तुम्ही व्हिडिओमध्ये, या ठिकाणी मी बनवलेली आहे आंबील. आणि ह्या घुगऱ्या बनवण्यासाठी हुरडा घेतलेला आहे. हुरडा जो की शेतामध्ये ज्वारीचं पीक येतं त्यावेळेस कच्ची कणसं असतात, ती कणसं काढून भाजली जातात आणि त्यापासून तो हुरडा बनलेला असतो. त्यामध्ये घातलेले आहेत थोडेसे चणे. हा हुरडा स्वच्छ धुवून कुकरमध्ये 8 शिट्ट्या होईस्तोवर त्याला शिजवायचं आहे. हे जर आपण आधी भिजू घातलं असेल तर आपल्याला शिजायला कमी वेळ लागला असता. कुकरमध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, मी खूप पाणी घातलेलं आहे. आणि आता झाकण लावून 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. हुरडा शिजलेलं पाणी देखील अतिशय पौष्टिक असतं. त्यात मीठ घालून ते प्यायचं. टायफॉईडच्या आजारामध्ये हुरडा शिजवलेलं पाणी अतिशय उत्तम औषधी असते. आंबील बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 छोटी वाटी ज्वारीचं पीठ. ते चाळून घेतलेलं आहे आणि आता त्यात पाणी घालून आपल्याला ते लिक्विड बनवायचं आहे. वाटीच्या 5 पटीने पाणी घालायचं आहे. उन्हाळ्यामध्ये या घुगऱ्या आणि आंबील आपल्याला वेगळाच एक थंडावा देऊन जातात. म्हणूनच कदाचित हा सण यावेळेस येत असावा. आणि या सणामागे माझी एक खास आठवण आहे, ती म्हणजे याच दिवशी माझ्या मुलीचा जन्म झालेला आहे. आणि आता गॅस पेटवूयात, त्यावर ही कढई ठेवूयात आणि कढईमधील जे पिठाचं लिक्विड आहे ते सतत आपल्याला ढवळायचं आहे. पीठ बुडाला बसलेलं असतं, मग जसं जसं शिजायला लागतं तशा गुठळ्या होतात, म्हणून हलवत राहायचं. आणि 2 मिनिटातच आपल्याला एवढं थिक झालेलं दिसेल पीठ. पण हे शिजलं नाही, आपल्याला त्याला 7 मिनिटं शिजवायचं आहे. म्हणून यामध्ये पुन्हा एकदा मी 3 वाट्या गरम पाणी घालते आणि हे चांगलं शिजवून घेते. माझ्या बालपणी अंमली बारस आली की प्रत्येकाकडे ही आंबील आणि घुगऱ्या व्हायच्या आणि आम्हाला लहान मुलांची खूप मज्जा यायची. शिवलिंगाला आधी नैवेद्य दाखवल्या जायचा याचा आणि त्या स्पॉटला सगळे समाजातील लहान मोठे जमा व्हायचे आणि या आंबील घुगऱ्यांचा आस्वाद घेत असत. म्हणून हे आज अंमली बारसेचं मुहूर्त साधून मी हा मेनू बनवलेला आहे. आणि आता यावेळेस या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे भाजलेल्या धन्या जिऱ्याची पूड आणि काळ्या मिऱ्यांची पूड घालायची. थोडंसं तिखट घालायचं. तुम्ही खात असाल तर यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट देखील घालू शकता. आणि आता हे चांगल्या पद्धतीनं शिजलेली आहे ही आंबील. हिला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग आपल्याला ही ताकामध्ये घालून घ्यायची आहे. मी ताकही बनवून ठेवलेलं आहे. ताकासाठी आपल्याला ताजं दही घ्यायचं, जास्त आंबटही नको. हे ताक बनवलेलं आहे एवढं पातळ मी. आणि यामध्ये आता थंड झालेली ती आंबील घालून घ्यायचं आणि चांगलं रवीने आपल्याला त्याला घुसळून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आता आपली आंबीलही तयार आहे. कुकर उघडून पाहूयात आपण आपल्या घुगऱ्या शिजल्या की नाही. इव्हन त्याही शिजलेल्याच असतील. आणि आता ही आंबील आणि या घुगऱ्या आपण सर्व करूयात एका बाउलमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहायला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन ट्रॅडिशनल मेनू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबा. आणि मी घेते आता आंबील आणि घुगऱ्यांचा आस्वाद.